मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, का काही लोक आयुष्यभर खूप मेहनत करतात, पण त्यांच्याकडे वेल्थ तयार होत नाही? आणि काही लोक त्यांचे इन्कममध्ये हळू-हळू करोडोंची संपत्ती तयार करतात. त्यांच्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युला आहे का? हो, आहे. आणि आज मी तुम्हाला तो फॉर्म्युला सांगणार आहे. हा फॉर्म्युला समजला, तर तुम्ही फक्त पैसे कमवणार नाही, तर वेल्थ बिल्ड करायला सुरुवात कराल. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 3 मध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज आपण शिकणार आहोत वेल्थ क्रिएशन सिस्टम. ही अशी सिस्टम आहे जी जगातील अनेक यशस्वी लोक सातत्याने फॉलो करतात. लक्षात ठेवा, रिच पीपल डोंट वर्क ओन्ली फॉर द मनी. दे बिल्ड सिस्टम्स दॅट मेक मनी ग्रो. वेल्थ क्रिएशन म्हणजे नेमकं काय? बहुतेक लोकांना वाटतं जास्त इन्कम म्हणजे वेल्थ. नाही. जास्त इन्कम असूनही जर सेव्हिंग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, प्लॅनिंग नाही, तर वेल्थ तयार होत नाही. वेल्थ म्हणजे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागणे. द फिफ्थ स्टेप वेल्थ क्रिएशन सिस्टम. आज मी तुम्हाला 5 पॉवरफुल स्टेप्स सांगणार आहे. स्टेप 1, अर्न. पहिली स्टेप, इन्कम इन्क्रीज करा. जॉब, बिझनेस, फ्रीलान्सिंग, साइड इन्कम, स्किल्स अपग्रेड. जितकी इन्कम वाढेल, तितक्या अपॉर्च्युनिटीज वाढतील. पण इन्कम ही सुरुवात आहे, शेवट नाही. स्टेप 2, सेव्ह. जर इन्कम वाढली आणि लाईफस्टाईल पण तितकाच वाढला, तर वेल्थ तयार होत नाही. नियम लक्षात ठेवा. इन्कम, सेव्हिंग्ज, एक्सपेन्सेस. सेव्हिंग ही हॅबिट आहे, अमाउंट नाही. स्टेप नंबर 3, इन्व्हेस्ट. सेव्हिंग्ज बँकेत पडून राहिल्या तर इन्फ्लेशन त्यांची व्हॅल्यू कमी करेल. म्हणून सेव्हिंग्जला कामावर लावा. म्युच्युअल फंड्स, एस-आय-पी, इक्विटी, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग. तुमचे पैसे वाढवण्यासाठी इन्व्हेस्ट करा. स्टेप नंबर 4, ग्रो. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सर्वात मोठं काम कोणतं? पेशन्स. लोक 6 महिन्यात करोडपती व्हायचा विचार करतात, पण वेल्थ टाईम आणि कंपाऊंडिंगने तयार होते. आज लावलेलं झाड उद्या फळ देत नाही. स्टेप नंबर 5, रिपीट. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो. महिना संपला, पुन्हा अर्न, पुन्हा सेव्ह, पुन्हा इन्व्हेस्ट आणि पुन्हा ग्रो. आणि हेच रिपीट, यालाच म्हणतात वेल्थ क्रिएशन सिस्टम. रिअल लाईफमधलं एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा एका व्यक्तीने दर महिन्याला ₹5,000 इन्व्हेस्ट केले, तर तो प्रत्येक वर्षी थोडी एस-आय-पी वाढवत गेला आणि 20 वर्षे कन्सिस्टन्सी ठेवली, त्याच्याकडे मोठा वेल्थ कॉर्पस तयार होऊ शकतो. मॅजिक अमाउंटमध्ये नाही, मॅजिक कन्सिस्टन्सीमध्ये आहे. लोकांची सर्वात मोठी चूक, लोक अर्न करतात पण सेव्ह करत नाहीत. सेव्ह करतात पण इन्व्हेस्ट करत नाहीत. आणि इन्व्हेस्ट करतात पण पेशन्स ठेवत नाहीत. आणि मग म्हणतात इन्व्हेस्टमेंट काम करत नाही. इन्व्हेस्टमेंट नाही. इम्पेशन्स फेल होतं. मित्रांनो, एक पर्सनल मेसेज तुम्हाला. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करता. आता तुमच्या पैशांनाही तुमच्यासाठी मेहनत करू द्या. आज तुम्ही काम कराल, उद्या तुमचे इन्व्हेस्टमेंट्स काम करतील. आणि एक दिवस तुमचं वेल्थ तुमच्या पुढच्या पिढीसाठी काम करेल. हीच खरी फायनान्शियल फ्रीडम आहे. आजचा एक घ्यायचा ॲक्शन तुमच्यासाठी. आजच एक वेल्थ प्लॅन शीट तयार करा. त्यात लिहा मंथली इन्कम, मंथली सेव्हिंग्ज, करंट एस-आय-पी, इमर्जन्सी फंड, फायनान्शियल गोल आणि पुढील 12 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन तयार करा. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम हा एका दिवसात मिळणारा पुरस्कार नाही. तो दर महिन्याला घेतलेल्या योग्य निर्णयांचा परिणाम आहे. आज तुम्ही हा सिस्टम फॉलो करायला सुरुवात केली, तर भविष्यात तुमचं आयुष्य आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य दोन्ही बदलू शकतं. जर तुम्ही आजपासून वेल्थ क्रिएशन सिस्टम फॉलो करणार असाल, तर कमेंटमध्ये लिहा, "आय विल बिल्ड वेल्थ, नॉट जस्ट इन्कम." आणि मला सांगा, या 5 स्टेप्समधली सर्वात कठीण स्टेप तुम्हाला कोणती वाटते? पुढच्या
आणि या कोर्सच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनान्शियल फ्रीडम जर्नी बिगिनर ते मास्टरपर्यंतचा रोडमॅप. हा व्हिडिओ नक्की पहा, कारण तिथे आपण संपूर्ण कोर्स कनेक्ट करणार आहोत. मी संदीप गयाळकर. थँक यू. कीप लर्निंग, कीप इन्व्हेस्टिंग, कीप बिल्डिंग वेल्थ. सी यू इन द फायनल सेशन.